चाळीसगाव धुळे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव डंपरच्या धडकेत फार्मसीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू. चाळीसगाव धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका भरधाव डंपरने स्कूटीला धडक दिली. या भीषण अपघातात चंचल नामदेव लांडगे 22 रहीपुरी या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी 20 ही जखमी झाली आहे. या दोघी चाळीसगाव येथील एका महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होत्या. प्रमुख मुद्दे. अपघाताचे स्वरूप. डंपर क्रमांक MH41 BK 9687 ने स्कूटीला जोरदार धडक दिली. जखमी मुलींना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र चंचलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ग्रामस्थांचा संताप. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केला. हा डंपर अवैध वाळू वाहतूक करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. वाहतूक ठप्प. आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालक आणि डंपर ताब्यात घेतल्यावर व कारवाईचे आश्वासन दिल्यावर वाहतूक सुरळीत झाली. अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न. या घटनेमुळे तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा बेजबाबदार वाहतुकीमुळे निष्पापांचे बळी जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.